एल्फिस्टन ब्रिज पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कधीपर्यंत त्याला विरोध देखील होतोय. ते म्हणजे एल्फिस्टन चौधरींनी सांगितले की जर स्थानिकांच्या मनाप्रमाणे काम नाही झालं तर मी पहिल्यांदा नाही. अरे बाबा, आपल्याला शेवटी नागरिकांसाठी आपण करतोय काम. हे जे काही ब्रिज असू दे, रस्ते असू दे, नागरिकांच्या गैरसोय दूर करायला करतोय. त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही अशाच प्रकारचं नियोजन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार करेल. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे चांगले कॉन्क्रीटचे रस्ते क्वालिटी, आणि जिसने काम खराब किया है उसको भी डिबार कर दिया है 2 साल के लिए. 3.5 करोड़ रुपए पेनल्टी डाली है. IIT के लोग इंस्पेक्शन कर रहे हैं. IIT के लोग RMC प्लांट में जाकर सरप्राइज विजिट कर रहे हैं. अगर गलत तरीके का RMC अगर आया रोड पर, उसके ऊपर खिलाफ कार्रवाई भी हो जाएगी, उनको टर्मिनेट किया जाएगा और वो कॉन्ट्रैक्टर को पूरी तरह से यहाँ से निकाल दिया जाएगा. और जो अधिकारी है, हम देखो कॉन्ट्रैक्टर को पैसे देते हैं, तो अधिकारी हो जैसे IIT ऑडिट कर रही है, इंस्पेक्शन कर रही है, वैसे हमारे एडिशनल चीफ DMC है, असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर है, हमारे चीफ इंजीनियर है, जिसको जिसको वो रोड का जिम्मा दिया है उसका ख्याल उसने रखना ही चाहिए. क्वालिटी मेंटेन करने के लिए उसने विजिट भी करनी चाहिए जैसे MLA के साथ कर रहे हैं. और मैंने ये भी सुझाव दिया है आयुक्त जी को कि जिसकी जिम्मेदारी जो अधिकारी की है उसका नाम लिखा जाए बोर्ड में और उसके नीचे उसका मोबाइल नंबर भी लिखा जाए, ताकि नागरिक जो है वो तुरंत जो भी उसकी शिकायत है वो कर सकते हैं. सर, लाडली बहन को लेकर आपने लाडली बहन ने काही वर्ष खराब आहे. अभी लाडली बहन योजना परिसरातील रस्ते खराब आहेत, ते देखील कॉन्क्रीटचे सगळे मुंबईत सगळे रस्ते करणार. सर, विपक्ष कह रहा है कि लाडली बहन अभी 500 रुपए देने वाली है. लाडली बहन विपक्ष कह रहा है. अरे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्हाला सांगतो, 1500 रुपये जे आम्ही दिले ठरवलेले आहेत ते कधी बंद होणार नाहीत. किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही बोललो ते करणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का? आता ते आरोप करत बसतील, त्यांना आरोप करू दे, आम्ही काम करतो, आम्ही कामाने उत्तर देऊ. अरे बाबा, त्याच्यावर मी बोलून झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणं, त्यांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा भाषण मोठं आहे का? त्यामुळे आता विरोधक काय करतात त्यांना करू दे. आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करू. लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महायुति सरकार ने, वो कभी भी बंद नहीं होगी. और मैं इतना ही कहूंगा, सरकार ने जो जो वचननामा दिया है, जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे. पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं. हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं. लोगों ने हमारी साथ दी हुई है, हम जनता की साथ देंगे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.